या वर्षी पावसाचे आगमन खूप लवकर झाले, अगदी मे महिन्यातच. त्यामुळे श्रावण सुद्धा कदाचित लवकर येईल आणि एकदा श्रावण आला की ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर मॉन्सून ट्रिपची तितकीशी मजा घेता येणार नाही. हा विचार करून आज पाऊस आहे तर चला एक मॉन्सून ड्राईव्ह करूया असं म्हणत आम्ही आता बाहेर पडलोय. हॅलो, नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू अ फ्रेश रेनी व्लॉग. आज आहे एक पावसाळी दिवस आणि आम्ही निघालेलो आहोत मुंबईकर आणि पुणेकर दोघांचं फेवरेट वीकेंड डेस्टिनेशन, ते म्हणजे लोणावळा इथे. सो अजिबात वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. लेट्स गेट स्टार्टेड. भरलं तर 50 रुपये परत. त्या 1100च्या पेट्रोलवरती तुम्हाला 50 रुपीज परत मिळतात शेल पंपवर, आणि तेच तुम्ही जर का अप टू 5000चं पेट्रोल भरलं तर 100 रुपीज परत मिळतात. सो इन केस तुम्हाला थोडे जास्त पैसे कॅशबॅकमध्ये हवे असतील तर तुम्ही 1100चे रिफिल्स शॉर्ट ट्रिप्सच्या वेळेला करू शकता. चालवतोय पण लेनची शिस्त काय नंबर प्लेट नाही गाडी. पुढे नंबर आहे, मागे नंबर प्लेट नाही. HP हिमाचल प्रदेश. याला एक्सेलरेट करताना झेपत नाही त्याला असं वाटतंय. डिपेंडिंग अपॉन द गाडी तो वाट वगैरे पण देतो गाड्या जायला. बिकॉज आपली एकदम काय बोलतात ते आपले ब्रदरहुड मधली गाडी असेल, म्हणजे आमच्या ग्रुप मधली गाडी असेल तर मी लगेच साईड देतो गाडीला. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. बाजूला गेलो, अरे एवढं जाऊन कुठे थांबलास तर ठेल्यावर. भारी आहे आपल्यावर काय तो. पण असो, पण भजी वडा ठेल्यावर खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्या 5 स्टार. अरे मग इकडे पुढे टोलच्या पुढे कुठलं देऊळ वगैरे तिथे जायचं. आम्ही पडलोय बाहेर कारण आमच्या घराच्या इथे प्रचंड पाऊस पडत होता, म्हणून पावसाळी सहल करायच्या हेतूने आम्ही घराबाहेर पडलोय. पण आता इथे अजिबात पाऊस नाहीये, त्यामुळे पुणे डायरीज. पुणे डायरीज. त्यामुळे आता फायनली आम्ही अक्षरशः असं गाणं म्हणत होतो, ये रे ये रे पावसा, जे आपलं मराठी गाणं गीत आहे, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. तर ती चाल म्हणता म्हणता आम्हाला असं रिअलाइज झालं की हनी सिंगचं गाणं आणि ये रे ये रे पावसा हे व्यवस्थित, म्हणजे काय म्हणतात त्याला, रिदम तोच आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा, 4 बोतल वोडका का मेरा रोज का, मुझको कोई रोके ना किसी ने रोका. आता असं ते मॅच झालं एकमेकांची. चक्क सूर्य आलेला इथे. पावसाळी सहलीचा फियास्को झालेला. फायनली सूर्य देवानी बॅकआउट केलंय, स्टेप डाऊन केलंय आणि काळे ढग आलेले आहेत. सो लेट्स एक्सपेक्ट थोडाफार रिमझिम पाऊस तरी मिळेल.
बघतोयस ना तू. हा सिनेरिओ फारच रेअर आहे की लोणावळ्याला तुम्ही आलायत आणि कमी ट्रॅफिक. आता आपण आय थिंक मॅप्रोच्या इथे पोहोचलो ना. लोणावळ्याचं कसं आहे ना, लोणावळा इज इन इटसेल्फ व्हेरी ब्युटिफुल, पण इथे जातानाची जी जर्नी आहे ना ती जास्त एन्जॉय करतो आम्ही. या रस्त्याची खूप बालपणीपासून ते आत्तापर्यंतच्या अनेक आठवणी आमच्या आहेत जोडलेल्या. पुढे मागे त्या शेअर करतच राहू ह्या व्लॉग्स थ्रू. तर घरातून निघालो तेव्हा नेमकं कुठे जायचं आम्ही काहीच ठरवलं नव्हतं. एक रिच्युअल असतं आमचं नेहमी, ते म्हणजे खंडाळ्याच्या घाटात जायचंच किंवा टायगर व्हॅली पॉईंटला जायचंच आणि तिथे चहा भजी खायचीच. तर ते तर आम्ही करणारच होतो. आणि मोस्टली आम्ही बऱ्याचदा काय करतो, इथे गेलो की थोडं हे सगळं झालं की मग परतीच्या वाटेवर असताना आम्ही जेवायला जातो एखाद्या हॅपनिंग कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये इथे. तर आज आम्ही लोला कॅफेमध्ये जायचं असं ठरवूनच निघालो आहे. पण पुढे तुम्ही बघाच व्लॉगमध्ये काय झालं ते. पण आता ते थोडं आत आहे तुला वाटतंय, सो मी आता टाकलंय लोला कॅफे. आय थिंक ॲज युजल ह्या पट्ट्यात थोडं ट्रॅफिक लागतंच. अरे वा, सो आपण स्किप करतोय आपण. ठीक आहे. खरं तर लोला कॅफे तिथे चौकातच आहे, जिथे आपण बुशी डॅमला जाण्यासाठी किंवा कुमार रिसॉर्टसाठी वळतो त्या पॉईंटलाच आहे लोला कॅफे ऑन रोड. पण आत्ता तिथे ट्रॅफिक असल्यामुळे ती गर्दी स्किप करण्यासाठी आपण आतल्या ह्या इंटरनल रोडने जातो आहे, जिथे खूप हिरवळसुद्धा असते आणि इथे बरेच विलाज, होमस्टेज, काही आश्रमसुद्धा आहेत. तर हा रस्ता एकदम शांत असतो, इथे ट्रॅफिकसुद्धा जास्त नसतं. रस्त्याला लागूनच हे जे आपलं पिकॅडल रिसॉर्ट आहे त्याच्या शेजारीच लोला कॅफे. आणि आता इथे काहीतरी काम चाललं, तर ह्यांची गाडी आपण पार्क कुठे करायची ते आपण बघूया. पाहिलं, आम्ही लोला कॅफेला पोहोचलो, पण इथे काहीतरी त्यांच्या पार्किंगचे ते खणून ठेवलंय आणि ह्या जंक्शन मध्ये बऱ्यापैकी गर्दी असते, त्यामुळे आम्हाला इथे पार्क कुठे करू काही कळलं नाही. सो आम्ही आता इथून निघालेलो आहोत. पार्किंग नाहीच आहे, त्यामुळे रस्त्याला गाडी लावणं शक्य नाहीये. मीनवाईल इथे पाऊस फायनली आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे ती पावसाळी सहल सार्थकी लागेल असं एकंदरीत वाटतंय आता. तर आम्ही तर इथून युटर्न घेतलाय. सो लोला, बेटर लक नेक्स्ट टाइम. इथे काम चालू आहे त्यामुळे पार्किंग नाही आणि कुठेतरी रस्त्यावर आम्ही नाही लावणार. त्यापर्यंत आम्ही निघालो तो 4:30 वाजता. आम्हाला पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 5:45 झाली. तर खंडाळा तलावाच्या इथे आलेलो आहोत. सो लेट्स एक्सप्लोर खंडाळा तलाव. आहे खंडाळा तलावाचा पूर्ण परिसर. हा आहे खंडाळा तलावाचा पूर्ण परिसर आणि इथे आम्ही आलेलो आहोत. कॉर्न भजी घेणार आहोत. आणि हा आहे खंडाळा तलाव आणि काही एंट्री फी वगैरे तर इथे काही दिसत नाही. ह्या खंडाळा तलावामध्ये आत येण्यासाठी काही एंट्री फी नाही आहे. इथे आतमध्ये बोटिंग आहे, रादर ज्याला आपण पॅडलिंग म्हणतो तो प्रकार इथे अवेलेबल आहे. आत शिरताच डाव्या हाताला खूप सुंदर सुशोभीकरणासाठी हा आर्टिफिशियल वॉटरफॉल केलेला आहे. आणि हा जो तलाव आहे ना त्याच्या भोवती त्यांनी एक छान वॉकिंग पाथवे केलेला आहे, जो आसपासच्या वस्तीतूनच जातो. आणि तिथे काही लोकल्स वगैरे होते, पण सेफ वाटलं कारण सगळीकडे CCTV कॅमेराज लावलेले आहेत. मध्ये सुशोभीकरणासाठी छान फाउंटेन्ससुद्धा त्यांनी ऑपरेशनल ठेवलेले आहेत. आणि हा तो सबंध वॉकवे आहे जो मी आत्ता तुम्हाला दाखवला. सुंदर आहे. इथे खूप सुंदर जागा आहे चालण्यासाठी, ही व्हेरी रिफ्रेशिंग. मला भजी खात खातच चालायची. तर या खंडाळा लेकच्या बाहेर लागूनच एक स्टॉल होता जिथे आम्ही कॉर्न भजी घेतली. एक प्लेट कॉर्न भजी 100 रुपीजला आहे आणि
थोडंसं महाग वाटू शकते ही प्राईस. त्याचं कारण काय ते त्या काकांनी पुढे सांगितलं. तर ते काका असं म्हणत होते की हे जे भजीची कन्सिस्टन्सी आहे मिक्सचरची ती अचीव करणं थोडं डिफिकल्ट असतं आणि म्हणून त्याची प्राईज आम्ही जास्त घेतो, कारण ते फार जास्त मोकळं सरसरीत झालं पीठ तर ते कॉर्न सगळे सेपरेट आउट होऊ शकतात. तर त्यांचं मात्र तसं झालं नाही आणि भजीची टेस्टसुद्धा खूप छान होती. काय समूह कसं वाटतंय? छान वाटतं. आणि असं रिमझिम पाऊस आणि त्याच्यामध्ये अशी कॉर्न भजी गरम गरम कसं वाटतंय? खूपच. भजी आणि ती अशी ॲप त्या वेदरला. आम्ही इथे थोडा वेळ बसलो ह्या सुंदर परिसरात, मस्त गरम गरम कॉर्न भजी खाल्ली आणि त्यानंतर इथून निघालो ते खंडाळा घाटात जाण्यासाठी टायगर व्हॅली पॉईंटकडे. आणि आम्ही इथे फक्त एक वॉक घेतला, बोटिंग केलं नव्हतं, पण बोटिंगचे रेट्स तुम्हाला इथे दाखवतो. पर पर्सन 100 रुपीज इथे चार्जेस आहेत आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता. आणि इथे आतमध्ये बाहेरून फूड आणून तुम्हाला खाऊ देतात, पण इथे ठिकठिकाणी असे डस्टबिन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे कचरा कृपया तिथे फेका जर बाहेरून तुम्ही फूड घेऊन आलात तर. मी चाललोय खंडाळाच्या घाटात टायगर पॉईंटच्या इथे, टायगर व्हॅली पॉईंटच्या इथे. आणि इथून बघू 7:15 वाजता सनसेट टाईम आहे. आता सन तर नाही आहे पण थोडा वेळ तिथे स्पेंड करू, चहा पिऊ आणि मग व्ह्यू इज द न्यू व्ह्यू. त्यामुळे आम्ही आता आमच्या ठरलेल्याच ठिकाणी जात आहोत. थँक्यू. झाले मस्त पावसात चालत. काय घेतलं दाखव. शेंगा घेतल्या उकडलेल्या. आणि दिस इज द वेदर. आपली धुकं आलेलं आहे पूर्ण मस्त. हा स्टॉल ना आपल्या व्हिडिओमध्ये आधी पण दाखवलेला आहे. सुंदर वडा आणि भजी मिळतात आमच्याकडे. Do visit here. Enjoy. लांब आल्यानंतर इथून अवघ्या 50 पावलांच्या दुरीवर आहे कॅफे सनसेट. तर इथपर्यंत आल्यानंतर इट इज वन ऑफ सुमुक्स ऑल्सो फेवरेट लोकेशन. त्यामुळे आता आम्ही इथून सनसेट कॅफेमध्ये जात आहोत. इथे जवळपास आता आपण कितव्यांदा येत असू?
तिसऱ्यांदा, पण ते व्लॉगमध्ये कधीच दाखवलं नव्हतं, तर आज ते पण कव्हर करू आपण या व्लॉग. आणि ह्या आधी जेव्हा सनसेट कॅफेमध्ये आम्ही आलेलो, तर तिकडच्या लोकेशन वरती काही घेतलेले सनसेटचे माझ्याकडे क्लिप्स आहेत. आता आज तर पाऊस आहे त्यामुळे सनसेटचा व्हिडिओ मी दाखवू शकणार नाही, पण आधीच्या व्हिजिट्सच्या वेळेला आम्ही जे सनसेटचे क्लिप्स घेतले होते इथे, त्या मी या व्हिडिओमध्ये जोडते. तो व्हिडिओ पाहत राहा, पुढे त्या क्लिप्ससुद्धा मी दाखवणारच आहे. आणि येस, हे जे दीपक ही जी हा जो ठेला आहे ना या काकूंचा, खूप टेस्टी वडापाव आणि भजी मिळते त्यांच्याकडे. कांदा आणि पालक मिक्स भजी विथ अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ठेचा चटणी देतात त्या, आणि त्यांच्याकडचा वडापाव पण टेस्टी असतो. 2 वर्षापूर्वी आमची गाडी नवीन घेतली तेव्हा कर्जतची रोड, त्या ब्लॉगमध्ये आम्ही ह्यांची गाडी दाखवली होती. आणि आज पुन्हा आम्ही इथे आलो होतो, तर आवर्जून इकडे वडापाव खाण्यासाठी आलो होतो. त्यामुळे खूप छान चहा आणि भजी वडापाव खाण्यासाठी नक्कीच इथे भेट द्या. आणि आता आपण जाऊया सनसेट कॅफे. गाडी जरा मागे लावली आहे, ती आणण्यासाठी चाललं आहे आणि मी तुम्हाला रूट दाखवते तोवर. तर आपण जेव्हा टायगर व्हॅली व्ह्यू पॉईंटवर येतो, तर हा जो उतार आहे इथून असंच खाली आपल्याला चालत यायचं आहे आणि इथून स्ट्रेट पुढे जायचं आहे. इथून सरळ पुढे जात जात आपल्याला कॅफे सनसेट, आपल्याला पुढे कॅफे सनसेट लागतं इथून. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला, मला ना ह्या रस्त्यांवर अजिबात भीती वगैरे असं कधीच वाटत नाही. आणि त्याच्यामागचं रिझन असं आहे की लोणावळा ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडच्या सगळ्या रस्त्यांवर मी खूप लहानपणापासून फिरलेली आहे. कधीही आमच्या गावाला आलो की आम्ही कायम इथे लोणावळा, अलिबाग ह्या साईडला यायचो. खूप परिचयाचे आहेत हे रस्ते. इथून इतक्या वेळा आम्ही गेलोय की ह्या रस्त्यांवर काही अनोळखी वाटत नाही. सगळे लोकल्सच इथे, यांचे हे छोटेच पण लोकल लोकांचेच आहेत, ते एकदम आपलेसे वाटतात. त्यामुळे इथे कधीच आम्हाला ना भीती नाही वाटली. आणि जशी बोलता बोलता आणि हा रस्ता दाखवता दाखवता वी हॅव रीच्ड सनसेट. तर तुम्ही ह्याच रस्त्यावरनं उतरत अगदी एक 50 पावलं खाली उतरून आलात ना, इथे हिडन जेम आहेत, जे आता एवढं पण हिडन राहिलं नाही आहे कारण ह्याच्यावर खूप लोकांनी रील्स वगैरे बनवले आहेत. जाण्याचे इथे ठेला हॉपिंग चालू आहे, तर म्हटलं चला आता कॅफे सनसेट दाखवूनच देऊ आज. तर इथून आपण आलो आहे आणि इथे आपण चाललो आहे. हे आहे कॅफे सनसेट. आणि कॅफे सनसेट कारण इथून ना सूर्यास्त खूप छान दिसतो. सनसेटचा अतिशय अप्रतिम व्ह्यू इथून मिळतो. आणि ते पकडण्यासाठी जेव्हा उन्हाळा असतो, जेव्हा सनसेट रादर दिसतो, त्यावेळेला ना तुम्ही इथे वेळेत येत जा. म्हणजे काय होतं, थांबा मी छत्री बंद करते, नाही तर इथे ही अशी अडकेल. लवकर यायचं इथे. तर उन्हाळ्याच्या दिवसात इथे लवकर यायचं, कारण का त्याची गंमत तुम्हाला सांगते मी. तर इथे जे हे सनसेट दिसणारे जे टेबल्स आहेत ना, ते पूर्ण ब्लॉक होऊन जातात. आता सिटिंग जरा बदललं त्यांनी. तर इथे नेहमी अशी लावलेली असतात टेबल्स आणि इथून दिसतो सनसेट. तर सनसेट इथून दिसतो असा इथे. त्यामुळे ही इथे टेबल्स लागलेली असतात. पावसामुळे ती आत सरकवली आहेत, त्यामुळे इथे वेळेत यायचं म्हणजे टेबल मिळून जातं. आणि हे कॅफेचा पूर्ण व्ह्यू आहे. व्हेरी ब्युटिफुल कॅफे.
तर हे होतं आपलं सनसेट कॅफे आणि हे दादा खूप छान पिझ्झाज, पास्ताज, कोल्ड कॉफी बनवतात. तर तुम्ही सुद्धा आवर्जून इकडे या आणि उत्तम लोकेशन, व्ह्यू आणि फूडचा आनंद घ्या. ते आणि त्यांच्या मिसेस मिळून हे कॅफे खूप उत्तमरित्या सांभाळत आहेत. आम्ही अक्षर आपण येऊन बसायच्या वेळेला आला असता तर एवढा आपण भिजलो गेलो असतो. हल्ली हा कोइन्सिडन्स खूप वेळा आमच्यासोबत होतोय की आमचं काम होईपर्यंत पाऊस बारीक असतो किंवा त्रास देत नाही आणि as soon as आम्ही एखादं काम करून निघतो तर एकदम जोरदार पाऊस सुरू होतं. तर काय म्हणावं, थँक्स टू द नेचर. आणि हे सेम आमच्यासोबत झालं होतं. आम्ही सोलापूरवरून निघताना त्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पाहाल, आम्ही खरेदी करून येऊन गाडीत बसलो आणि पाऊस सुरू झाला. सो काय म्हणावं आता या गोष्टीला. आणि आम्ही जेव्हा हा व्हिडिओ बनवला तो वीकडे होता, वीकेंड नव्हता, त्यामुळे रस्ते खूपच मोकळे आहेत. त्यासोबतच इकडच्या ह्या व्हॅली पॉईंट आणि रेस्टॉरंट्समध्ये वगैरे गर्दी नव्हती जास्त, बिकॉज इट वॉज अ वीकडे. तर वीकेंड्सला कदाचित चित्र थोडंसं वेगळं असू शकतं. त्यामुळे तुम्ही निघायच्या आधी ट्रॅफिक वगैरे बघून मग निघा. आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, युजफुल वाटला असेल तर शेअर करा. तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते कॉमेंट करून आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत जर पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन आवर नेक्स्ट.